तर मित्रांनो, आपण रोज सकाळी उठतो, पण खरंच सांगायचं झालं तर उठल्यानंतर पहिल्या 10 मिनिटात आपण काय करतो यावर आपलं संपूर्ण आरोग्य अवलंबून असतं. काही लोक दिवसभर थकलेले का वाटतात, काहींना पोट, वजन, बीपी, साखर अशा तक्रारी का सुरू होतात? कारण सकाळची सुरुवात चुकीच्या सवयींनी होते. पण जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर फक्त 7 योग्य गोष्टी केल्या तर शरीर हळूहळू स्वतःच दुरुस्त होऊ लागतं, ऊर्जा वाढते आणि औषधांवर अवलंबून राहायची गरजच पडत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच 7 सकाळच्या सवयी सांगणार आहे, ज्या केल्या तर तुम्ही आयुष्यभर तंदुरुस्त, हलके आणि आनंदी राहू शकता. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उठताच तोंड न उघडता 2-3 वेळा खोल श्वास घ्या. सकाळी झोपेतून जाग आल्यावर आपण बहुतांश वेळा लगेच तोंड उघडतो, बोलतो, अंग बदलतो किंवा मोबाईल हातात घेतो. पण प्रत्यक्षात उठताच पहिल्या काही सेकंदात शरीर आणि मेंदू पूर्णपणे जागे झालेले नसतात आणि त्याच वेळी आपण जर तोंड न उघडता नाकाने हळूहळू खोल श्वास घेतला आणि तितक्याच शांतपणे सोडला तर शरीरात साचलेली रात्रीची थकवा ऊर्जा बाहेर पडू लागते. रात्री झोपेत आपल्या शरीरात श्वासोच्छवासाची गती कमी झालेली असते, त्यामुळे फुफ्फुसांमध्ये थोडीशी कार्बन डायऑक्साईड जास्त साचलेली असते आणि जेव्हा आपण उठताच नाकाने खोल श्वास घेतो तेव्हा मेंदूपर्यंत शुद्ध ऑक्सिजन पोहोचतो, ज्यामुळे मेंदू लगेच सक्रिय होतो आणि डोके जड वाटण्याची समस्या कमी होते. तोंड न उघडता श्वास घेण्याचं कारण असं की नाकातून घेतलेला श्वास नैसर्गिकरित्या फिल्टर होतो, गरम होतो आणि शुद्ध स्वरूपात फुफ्फुसांमध्ये जातो. तर तोंडातून घेतलेला श्वास थेट आत जात असल्यामुळे कोरडेपणा, घशात जळजळ आणि थकवा वाढू शकतो. जर तुम्ही हे 2 ते 3 वेळा सलग केलं तर हृदयाचे ठोके संतुलित होतात, रक्ताभिसरण सुरळीत होतं आणि सकाळी उठल्यावर चिडचिड, आळस किंवा अस्वस्थता जाणवत नाही. ही छोटीशी सवय शरीराला सांगते की आता नवीन दिवस सुरू झाला आहे, शांतपणे आणि सकारात्मक ऊर्जेसह. आणि हळूहळू तुमची सकाळच नाही तर संपूर्ण दिवसाची सुरुवात अधिक स्थिर, फ्रेश आणि निरोगी होऊ लागते. सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाणी प्या. सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपलं शरीर बराच वेळ पाण्याविना असलेलं असतं, कारण झोपेत आपण पाणी पित नाही, पण श्वासोच्छवास, घाम आणि शरीरातील प्रक्रिया सुरूच असतात. म्हणून उठताच रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाणी पिणं ही शरीरासाठी सर्वात नैसर्गिक आणि गरजेची सुरुवात मानली जाते. कोमट पाणी पिल्यामुळे पोटात साचलेले विषारी घटक हळूहळू विरघळू लागतात आणि आतडी मोकळेपणाने हालचाल करू लागतात, ज्यामुळे बद्धकोष्ठता, पोट फुगणं, गॅस आणि ॲसिडिटी सारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. थंड पाण्याच्या तुलनेत कोमट पाणी शरीर पटकन स्वीकारतं, कारण ते पचन संस्थेला धक्का न देता हळूहळू मेटाबॉलिझम सक्रिय करतं आणि त्यामुळे दिवसभर अन्नपचनाची प्रक्रिया अधिक सुरळीत राहते. जर तुम्ही रोज सकाळी उठताच हे कोमट पाणी पिण्याची सवय लावली तर रक्ताभिसरण सुधारतं, त्वचा अधिक स्वच्छ आणि तेजस्वी दिसू लागते आणि शरीरात साचलेला थकवा कमी होऊन हलकेपणाची भावना येते. महत्त्वाचं म्हणजे हे पाणी पिताना घाई करू नये, तर छोटे छोटे घोट घेत शांतपणे प्या, कारण अशा पद्धतीने घेतलेलं पाणी शरीराला आतून स्वच्छ करण्याचं काम अधिक प्रभावीपणे करतं. ही एक साधी पण प्रभावी सवय हळूहळू शरीराला स्वतःच बरे होण्याची ताकद देते आणि रोजच्या आरोग्य समस्यांपासून दूर ठेवण्यास मदत करते. सकाळी उठताच जीभ स्वच्छ करा आणि दात घासा. रात्री आपण झोपेत असताना तोंड पूर्णपणे बंद असतं, लाळेचं प्रमाण कमी होतं आणि त्याच काळात आपल्या तोंडात आणि जिभेवर बॅक्टेरिया, घाण आणि विषारी घटक साचू लागतात. म्हणून सकाळी उठल्यावर तोंडाला विचित्र चव येणं किंवा दुर्गंधी येणं ही खूप सामान्य गोष्ट असते. याचं मुख्य कारण म्हणजे जिभेवर साचलेला पांढरट थर, जो जर आपण स्वच्छ केला नाही तर तो थेट पचन संस्थेत जाऊन गॅस, ॲसिडिटी, अपचन आणि तोंडाच्या दुर्गंधीसारख्या समस्या वाढवू शकतो. म्हणून सकाळी उठताच सर्वप्रथम जीभ स्क्रेपरने किंवा स्वच्छ चमच्याने जीभ हलक्या हाताने स्वच्छ करणे अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण यामुळे रात्री साचलेली घाण बाहेर पडते आणि पचनशक्ती हळूहळू सुधारू लागते. यानंतर दात नीट घासल्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात, दात मजबूत राहतात, हिरड्यांचं आरोग्य सुधारतं आणि संपूर्ण तोंड स्वच्छ आणि फ्रेश वाटू लागतं. ही सवय रोज नियमितपणे पाळल्यामुळे फक्त दातच नाही तर पोट, श्वसन आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होतो, कारण तोंड हेच आपल्या शरीराचं प्रवेशद्वार आहे. जेव्हा तोंड आतून स्वच्छ राहतं तेव्हा आपण घेतलेलं अन्न अधिक चांगल्या पद्धतीने पचतं आणि शरीरात जाणाऱ्या विषारी घटकांचं प्रमाण आपोआप कमी होतं. रात्री झोपेत असताना
आपलं शरीर बराच वेळ एका स्थितीत स्थिर असतं. त्यामुळे सकाळी उठल्यावर स्नायू कडक झालेले असतात, रक्ताभिसरणाची गती मंद असते आणि म्हणूनच अनेकांना उठल्यावर अंग जड वाटणं, पाठदुखी किंवा सांध्यांकडकपणा जाणवतो. अशावेळी लगेच धावपळ करण्याऐवजी फक्त 5 ते 10 मिनिटे हलकं स्ट्रेचिंग किंवा सूर्यनमस्कार केल्यास शरीर हळूहळू जागं होतं आणि आतून सक्रिय होऊ लागतं. स्ट्रेचिंगमुळे स्नायूंना योग्य ताण मिळतो, सांधे मोकळे होतात आणि शरीरातील रक्तप्रवाह वेगाने सुरू होतो, ज्यामुळे दिवसभर थकवा कमी जाणवतो आणि हालचालींमध्ये स्फूर्ती टिकून राहते. जर तुम्ही सूर्यनमस्कार करत असाल तर त्यामध्ये श्वासोच्छवास, हालचाल आणि संतुलन यांचं सुंदर समन्वय होत असल्यामुळे हृदय, फुफ्फुसं, पचनसंस्था आणि स्नायू सगळ्यांवरच सकारात्मक परिणाम होतो. दररोज फक्त काही मिनिटं दिल्यामुळे पाठदुखी, मानदुखी, गुडघेदुखी यांसारख्या समस्या हळूहळू कमी होऊ लागतात. शरीर लवचिक होतं आणि वजन नियंत्रणात ठेवायला देखील मदत होते. ही सवय शरीराला सांगते की आता दिवस सुरू झाला आहे. हालचाल कर आणि स्वतःला मजबूत ठेव. आणि म्हणूनच जे लोक सकाळी नियमित हालचाल करतात त्यांची ऊर्जा, काम करण्याची क्षमता आणि एकूणच आरोग्य अधिक चांगलं राहतं. सकाळच्या कोवळ्या उन्हात 5 ते 10 मिनिटे बसा. सकाळी लवकरच्या वेळेला सूर्याची किरणं खूप सौम्य आणि शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. पण तरीही आपण बहुतेक वेळा घरातच राहतो किंवा लगेच कामाच्या गडबडीत अडकतो आणि त्यामुळे शरीराला मिळणारा हा नैसर्गिक औषधासारखा फायदा आपण गमावतो. जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर फक्त 5 ते 10 मिनिटे बाल्कनीत, अंगणात किंवा खिडकीजवळ बसून सूर्यप्रकाश अंगावर घेतला तर शरीराला नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळू लागतं, जे हाडं मजबूत ठेवण्यासाठी, स्नायूंची ताकद टिकवण्यासाठी आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. व्हिटॅमिन डी कमी झालं की सांधेदुखी, थकवा, चिडचिड, वारंवार आजारी पडणं आणि अगदी मनावर नैराश्य येणं यांसारख्या समस्या वाढू शकतात. म्हणून सकाळच्या उन्हात बसणं ही सवय शरीरासोबतच मनालाही बळ देते. या वेळेत शांतपणे बसून 2-3 वेळा खोल श्वास घेतल्यास मेंदू अधिक शांत होतो, ताणतणाव कमी होतो आणि दिवसाची सुरुवात अधिक सकारात्मक पद्धतीने होते. ही छोटीशी सवय शरीराला नैसर्गिक लयीत आणते, हॉर्मोन्स संतुलित ठेवायला मदत करते आणि हळूहळू एकूण आरोग्यात मोठा बदल घडवू लागते. सकाळी उठल्यानंतर 2 मिनिटे मौन ठेवा. सकाळी झोपेतून उठताच आपण बहुतेक वेळा लगेच बोलायला लागतो, मोबाईल हातात घेतो, बातम्या पाहतो किंवा कालच्या उद्याच्या चिंता मनात आणतो आणि त्यामुळे दिवस सुरू होण्याआधीच मन थकलेलं आणि अस्वस्थ झालेलं असतं. पण जर उठल्यानंतर फक्त 2 मिनिटे काहीही न बोलता शांत बसण्याची सवय लावली तर मनाला हळूहळू स्थिर व्हायला वेळ मिळतो. विचारांची घाई कमी होते आणि आतून एक वेगळीच शांतता जाणवू लागते. या 2 मिनिटात फक्त आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. कोणताही विचार जबरदस्तीने थांबवू नका. फक्त येणाऱ्या जाणाऱ्या विचारांकडे शांतपणे पहा. यामुळे मेंदूवरील ताण हळूहळू कमी होतो. ही छोटीशी मौनाची सवय ब्लड प्रेशर संतुलित ठेवायला मदत करते, हृदयाचे ठोके शांत ठेवते आणि दिवसभर येणाऱ्या ताणतणावांना सामोरं जाण्याची मानसिक ताकद वाढवते. जे लोक रोज सकाळी थोडा वेळ मौन साळतात ते निर्णय अधिक शांतपणे घेतात, चिडचिड कमी होते आणि मनावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता वाढते. ही 2 मिनिटं जणू संपूर्ण दिवसासाठी मनाला दिलेली भेट असते आणि म्हणूनच या सवयीचा परिणाम हळूहळू तुमच्या संपूर्ण आयुष्यावर सकारात्मक दिसू लागतो. सकाळी उठल्यानंतर दिवसासाठी एक सकारात्मक संकल्प घ्या. सकाळी उठल्यानंतर आपलं मन अगदी कोऱ्या पानासारखं असतं. त्यावेळेला आपण स्वतःशी जे बोलतो ते शब्द मनाच्या खोलवर जाऊन दिवसभर आपल्या वागणुकीवर आणि विचारांवर परिणाम करत असतात. म्हणूनच सकाळी उठताच स्वतःशी एक छोटासा पण सकारात्मक संकल्प बोलणं फार महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ, आजचा दिवस मी शांतपणे, संयमाने आणि आनंदात घालवणार आहे किंवा माझं शरीर आणि मन आज माझी पूर्ण साथ देणार आहे. असे सकारात्मक शब्द मनाला योग्य दिशा देतात, आत्मविश्वास वाढवतात आणि नकळत आपल्यातील नकारात्मक विचारांची साखळी तोडतात. जेव्हा आपण सकाळी सकारात्मक संकल्प घेतो तेव्हा दिवसभर येणाऱ्या अडचणींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. ताणतणाव असूनही मन शांत राहण्यास मदत होते आणि छोट्या छोट्या गोष्टींतही समाधान मिळू लागतं. ही सवय फक्त मनाला नाही तर शरीरालाही सकारात्मक संकेत देते, ज्यामुळे हॉर्मोन्स संतुलित राहतात आणि एकूणच आरोग्यावर चांगला परिणाम होतो. रोज सकाळी घेतलेला हा छोटासा संकल्प हळूहळू आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलतो आणि म्हणूनच निरोगी राहण्यासाठी ही सवय तितकीच महत्त्वाची ठरते.
मित्रांनो, या 7ही सवयी ऐकायला खूप सोप्या वाटतात, पण जर त्या तुम्ही रोज सकाळी प्रामाणिकपणे पाळल्या तर शरीर आणि मन दोन्ही हळूहळू स्वतःच बळकट होत जातील. आरोग्य म्हणजे औषधांवर अवलंबून राहणं नाही, तर रोजच्या छोट्या सवयींमधून स्वतःची काळजी घेणं आहे. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या कुटुंबियांपर्यंत शेअर करा आणि अशाच उपयोगी आरोग्यविषयक व्हिडिओंसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.